शेतकरी बांधवांसाठी आज अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अखेर मंजूर झाला असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काल रात्री पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आजच निधी वर्ग करण्यात यावा। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांची अनेक दिवसांची प्रतीक्षा होती त्या प्रतीक्षेला आज पूर्ण विराम मिळाला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आज अधिकृत लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे। जर या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर आजच तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी एकदा तरी लाभार्थी यादी नक्की तपासून पाहावी। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या हप्त्यात शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे। सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून 3000 रुपयांच्या अफवा पसरवल्या जात होत्या। मात्र सरकारने स्पष्ट केलं आहे की या 8व्या हप्त्यामध्ये प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत। 3000 रुपयांचा कोणताही अधिकृत निर्णय सध्या झालेला नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून सुमारे 4000 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जात आहे आणि फक्त पात्र शेतकऱ्यांनाच या निधीचा लाभ दिला जाणार आहे। आता पाहूया पात्रतेच्या महत्त्वाच्या अटी। 1. शेतकऱ्याकडे मतदान ओळखपत्र म्हणजे VID कार्ड असणे अनिवार्य आहे। 2. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्डाची पडताळणी केली जात आहे। 3. शेतकऱ्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। 4. ज्यांच्याकडे 10 ते 15 एकरांपेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येऊ शकते। 5. फार्मर ID कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे। फार्मर ID नसल्यास हप्ता जमा होणार नाही। 6. ज्यांची eKYC अपूर्ण आहे किंवा अर्जात चूक आहे त्यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा। सरकारने स्पष्ट सांगितले आहे की ही योजना फक्त गरजू, अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांसाठीच आहे। मोठ्या जमीनधारकांनी या योजनेचा गैरवापर करू नये म्हणून या अटी लागू करण्यात आल्या आहेत। आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे। पैसे खालील बँकांमध्ये जमा होत आहेत: स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँका आणि इतर सर्व राष्ट्रीयकृत बँका। आता पाहूया पहिल्या टप्प्यात निधी वितरित होणाऱ्या जिल्ह्यांची यादी। नंदुरबार, नांदेड, परभणी, पुणे, बीड, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, जळगाव, कोल्हापूर, सातारा या 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून रक्कम जमा होत आहे। शेतकरी बांधवांनो, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत यादीत नाव तपासा, पात्रता आणि कागदपत्रे पूर्ण ठेवा। जर यादीत नाव असेल तर आजच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल। ही होती आजची अत्यंत महत्त्वाची आणि खरी अधिकृत माहिती। धन्यवाद।